नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज आपण युरोपियनांचे भारतात आगमन हा घटक किंवा हा टॉपिक आपण आज अभ्यासणार आहोत. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला तर मित्रांनो, वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. तर युरोपियनांचे भारतात आगमन हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. प्रथम आपण प्रस्तावना पाहून घेऊया. तर भारत आणि युरोपियन यांच्यात प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. युरोपमध्ये भारतातील जिरे, मिरी, लवंग, दालचिनी, वेलदोडे यांसारख्या मसाल्यांच्या पदार्थांना प्रचंड मागणी होती. मध्ययुगापर्यंत युरोप, भारत आणि इतर आशियाई देशांमधील व्यापारी संबंध असेच चालू राहिले. तर अरबी व्यापारी आशियातील विक्रीचा माल पूर्व रोमन साम्राज्याची म्हणजे बायझंटाईन राजधानी कॉन्स्टँटिनोपल येथे पोचवत असत. तेथून इटलीचे रोमन साम्राज्याचा भाग म्हणजे इटली जे आहे तेथून इटलीचे म्हणजे रोमन साम्राज्याचा भाग इटलीचे व्यापारी तो माल खरेदी करून युरोपियन राष्ट्रांना विकत असत. अशा प्रकारे कॉन्स्टँटिनोपल आंतरराष्ट्रीय वस्तू विनिमयाचे प्रमुख केंद्र बनले. तर पहा, भारत आणि युरोपियन यांच्यामध्ये प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. युरोपमध्ये भारतातील जिरे, मिरी, लवंग, दालचिनी, वेलदोडे यांसारख्या मसाल्यांच्या पदार्थांना प्रचंड मागणी होती. तर मध्ययुगापर्यंत युरोप, भारत आणि आशियाई देशांमधील व्यापारी संबंध असेच चालू राहिले. तर अरबी व्यापारी आशियातील विक्रीचा माल पूर्व रोमन साम्राज्याची म्हणजे बायझंटाईन राजधानी कॉन्स्टँटिनोपल येथे पोहोचवत असत. तर पहा, अरबी व्यापारी आशियातील विक्रीचा माल पूर्व रोमन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टँटिनोपल येथे पोहोचवत असत. तेथून म्हणजे कॉन्स्टँटिनोपल येथून इटलीचे व्यापारी तो माल खरेदी करून युरोपियन राष्ट्रांना विकत असत. अशा प्रकारे कॉन्स्टँटिनोपल आंतरराष्ट्रीय वस्तू विनिमयाचे प्रमुख केंद्र बनले. तर पहा, थोडक्यात अरबी व्यापारी आशियातील विक्रीचा माल पूर्व रोमन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टँटिनोपल येथे पोहोचवत असेल. तेथून इटलीचे व्यापारी तो माल खरेदी करून युरोपातील राष्ट्रांना विकत असत. अशा प्रकारे कॉन्स्टँटिनोपल हे आंतरराष्ट्रीय वस्तू विनिमयाचे प्रमुख केंद्र बनले. पुढे पाहूया. तसेच युरोपियन व्यापारांचे महाद्वार म्हणून ओळखले जाऊ लागले. कॉन्स्टँटिनोपल हे आंतरराष्ट्रीय विनिमयाचे प्रमुख केंद्र तर बनलेच, तसेच युरोपियन व्यापारांचे महाद्वार म्हणून ओळखले जाऊ लागले. आशियातील व्यापारावर अरबी लोकांची मक्तेदारी होती, तर युरोपियन व्यापाऱ्यांवर इटलीच्या व्यापाऱ्यांची मक्तेदारी होती. तर पहा, आशियातील व्यापाऱ्यांवर कोणाची मक्तेदारी होती? तर अरबी लोकांची मक्तेदारी होती. तर युरोपियन व्यापाऱ्यांवर इटलीच्या व्यापाऱ्यांची मक्तेदारी होती. आशियातील वस्तूंच्या विक्रीमुळे इटलीच्या व्यापाऱ्यांना पुष्कळ फायदा होत असत. पुढे पाहूया, कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव. तर आशिया आणि युरोपमधील व्यापारी व वाणिज्य व्यवहार कॉन्स्टँटिनोपल या शहराच्या माध्यमातून होत असत. 1453 मध्ये ऑटोमन तुर्कींनी कॉन्स्टँटिनोपल काबीज केले. अशा रीतीने कॉन्स्टँटिनोपलला जोडणारे सर्व व्यापारी मार्ग तुर्कांच्या नियंत्रणाखाली आले. तर पहा, आशिया आणि युरोपमधील व्यापारी व वाणिज्य व्यवहार कॉन्स्टँटिनोपल या शहराच्या माध्यमातून होत असत. तर पहा, आशिया आणि युरोपमधील 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी
कॉन्स्टँटिनोपल काबीज केले. अशा रीतीने कॉन्स्टँटिनोपलला जोडणारे सर्व व्यापारी मार्ग तुर्कांच्या नियंत्रणाखाली आले. या नव्या संधीचा फायदा घेऊन तुर्कांनी या मार्गावरून नेण्यात येणाऱ्या व्यापारी वस्तूंवर भरमसाठ कर लावण्यास प्रारंभ केला आणि व्यापाऱ्यांना या मार्गावरील व्यापार फायदेशीर वाटेनासा झाला. तर पहा, तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल आपल्या नियंत्रणाखाली आणला. या नव्या संधीचा फायदा घेऊन तुर्कांनी या मार्गावरून नेण्यात येणाऱ्या किंवा ने-आण करणाऱ्या व्यापारी वस्तूंवर भरमसाठ कर लावण्यास प्रारंभ केला आणि व्यापाऱ्यांना या मार्गावरील व्यापार फायदेशीर वाटेनासा झाला. पुढे पाहूया. त्याच दरम्यान इटालियन व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडून काढण्यात स्पेन, पोर्तुगाल इत्यादी युरोपियन देशांच्या राजांनी धाडसी खलाशांना भारताकडे जाणाऱ्या नवीन सागरी मार्ग शोधण्यास उत्तेजन देण्यास सुरुवात केली. तर पहा, याच दरम्यान इटालियन व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडून काढण्यात स्पेन, पोर्तुगाल आणि युरोपियन देशांच्या राजांनी धाडसी खलाशांना भारताकडे जाणाऱ्या नवीन सागरी मार्ग शोधण्यास उत्तेजन देण्यास सुरुवात केली. होकायंत्र, त्याचबरोबर बंदुकीची दारूक, ॲस्ट्रॉलॅब म्हणजेच गृहोन्नती मापक, त्यानंतर ॲटलास, नकाशे यासारख्या शास्त्रीय शोधामुळे खलाशांना मदत झाली. पुढे पाहूया. भारताकडे येणारा नवीन जलमार्ग. लिस्बन बंदरातून तर पहा, लिस्बन बंदरातून निघालेला पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा 1498 मध्ये भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत जवळील काप्पाडू येथे पोहोचला. तर पहा, लिस्बन बंदरातून निघालेला पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हा 1498 मध्ये भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कालिकत जवळील काप्पाडू येथे पोहोचला. अशा प्रकारे भारत आणि युरोपियनमध्ये नवीन जलमार्ग शोधून काढण्यात तो यशस्वी झाला. तर पहा, भारत आणि युरोपमधील नवीन जलमार्ग कोणी शोधून काढला? तर वास्को द गामा याने. वास्को द गामा याने शोधलेला हा जलमार्ग पुढे कित्येक वर्षे भारत आणि युरोपातील व्यापारी मार्ग बनून राहिला. अशा प्रकारे भारतामध्ये युरोपचे व्यापारी संबंध पुनर्स्थापित करणारे पोर्तुगीज हे प्रथम व्यापारी ठरले. तर पहा, भारताबरोबर युरोपचे व्यापारी संबंध पुनर्स्थापन करणारे पोर्तुगीज हे प्रथम व्यापारी ठरले. पुढे पाहूया. 1869 मध्ये तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र म्हणजेच मेडिटेरियन यांना जोडणारा मोठा कालवा जहाजे येण्या-जाण्यासाठी इजिप्तच्या भूप्रदेशात तयार करण्यात आला. त्याला सुएझ कालवा असे म्हणतात. तर पहा, 1869 मध्ये तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र यांना जोडणारा कालवा, त्याचबरोबर जहाजे येण्या-जाण्यासाठी इजिप्तच्या भूप्रदेशात तयार करण्यात आला, त्यालाच सुएझ कालवा असे म्हणतात. सुएझ कालव्याच्या निर्मितीपूर्वी वास्को द गामाने शोधलेला जलमार्गाचा युरोप आणि भारतातील एकमेव व्यापारी मार्ग होता, कारण या मार्गाने जाणाऱ्या जहाजांना आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला म्हणजेच केप ऑफ गुड होपला वळसा घालून जावे लागले. या मार्गाला केप मार्ग असे म्हणतात. तर पहा, सुएझ कालव्याच्या निर्मितीपूर्वी
वास्को द गामाने शोधलेला जलमार्गाचा युरोप आणि भारतातील एकमेव व्यापारी मार्ग होता, कारण या मार्गाने जाणाऱ्या जहाजांना आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला म्हणजेच केप ऑफ गुड होपला वळसा घालून जावे लागले. या मार्गाला केप मार्ग असे म्हणतात. मुंबई ते लंडन यामध्ये केप ऑफ गुड होप च्या मार्गाने अंतर 10,800 नॉटिकल मैल, तर सुएझ कालव्याद्वारे हेच अंतर 6,200 नॉटिकल मैल इतके होते. म्हणजे या कालव्यामुळे हे अंतर निम्म्यापेक्षाही कमी झाले. तर 1,800 नॉटिकल मैल इतके अंतर मुंबई ते लंडन यामध्ये केप ऑफ गुड होपच्या मार्गाने जर गेलात तर 10,800 नॉटिकल मैल इतके अंतर होते. तर सुएझ कालव्याद्वारे तेच अंतर 6,200 नॉटिकल मैल इतके झाले. व्यापारी कंपन्या. तर पोर्तुगीजांच्या यशस्वी प्रयत्नापासून प्रेरणा घेऊन इतर युरोपियन म्हणजेच डच, फ्रेंच आणि इंग्रज या व्यापारी कंपन्या भारतात आल्या. या विकासामुळे फक्त भारताच्या इतिहासात नव्हे तर युरोपीय देशांच्या इतिहासातही आमूलाग्र बदल घडून आला. तर प्रथम आपण पोर्तुगीजांविषयी जाणून घेऊया. जलमार्गाद्वारे व्यापारासाठी भारतात सर्वात प्रथम आलेले युरोपियन म्हणजे पोर्तुगीज आणि सगळ्यात शेवटी भारत सोडून जाणारेही पोर्तुगीजच होते. तर पहा, जलमार्गाद्वारे व्यापारासाठी सर्वप्रथम भारतात कोणते युरोपियन आले होते तर पोर्तुगीज आणि सगळ्यात शेवटी भारत सोडून जाणारेही युरोपियनच होते. वास्को द गामाच्या नंतर पोर्तुगीजांचा पहिला व्हाईसरॉय कोण होता तर फ्रान्सिस्को द अल्मेडा हा भारतामध्ये आला. त्याने जमिनीवर अधिपत्य स्थापन करण्याऐवजी सागरी मार्गावर मक्तेदारी मिळवण्याकरिता आपले आरमार प्रबळ बनवले. याकरिता त्याने निळ्या पाण्याचे धोरण म्हणजेच ब्ल्यू वॉटर पॉलिसी अंमलात आणली. तर पहा, वास्को द गामाच्या नंतर पोर्तुगीजांचा पहिला व्हाईसरॉय कोण होता तर फ्रान्सिस्को द अल्मेडा हा भारतामध्ये आला. त्याने जमिनीवर अधिपत्य स्थापन करण्याऐवजी सागरी मार्गावर मक्तेदारी निर्माण करण्यासाठी आपले आरमार प्रबळ बनवले. यानंतर त्याने निळ्या पाण्याचे धोरण अंमलात आणले, त्यालाच आपण ब्ल्यू वॉटर पॉलिसी असे म्हणतो. तर फ्रान्सिस्को द अल्मेडाच्या नंतर आलेला अल्फान्सो अल्बुर्क हा भारतातील पोर्तुगीज साम्राज्याचा खरा शिल्पकार म्हणून प्रसिद्धीस आला. कोणता तर अल्फान्सो अल्बुर्क. त्याने म्हणजे अल्फान्सो अल्बुर्कने 1510 मध्ये विजापूरच्या सुलतानाकडून गोवा जिंकून घेतला आणि तेच राज्यकारभाराचे प्रमुख केंद्र बनवले. जवळजवळ 1 शतकापर्यंत भारतातील व्यापाऱ्यांवर पोर्तुगीजांची असलेली मक्तेदारी डच व इंग्रज यांच्या आगमनामुळे संपुष्टात आली. पोर्तुगीजांची मक्तेदारी कोणाच्या आगमनामुळे संपुष्टात आली तर डच व इंग्रज यांच्या आगमनामुळे संपुष्टात आली. पुढे पाहूया डच. दुसरे युरोपियन होते ते डच होते. तर डच हे हॉलंड किंवा नेदरलँडचे रहिवासी होते. 1602 मध्ये युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करून भारत आणि जावा, सुमात्रा, इंडोनेशिया वगैरे मसाल्यांच्या बेटांवर त्यांनी प्रवेश मिळवला. आता भारतामध्ये त्यांनी सुरत, भरूच, खंबात, कोचीन, नागपट्टम, मछलीपट्टण, चिनसुरा वगैरे ठिकाणी त्यांनी आपल्या वखारी स्थापन केल्या. याद्वारे त्यांनी पोर्तुगीजांची मक्तेदारी संपुष्टात आणली. पुढे भारतात आलेल्या इंग्रज व फ्रेंच यांच्याबरोबरच या स्पर्धेत ते टिकू शकले नाही व त्यांनी आपले संपूर्ण लक्ष मसाल्यांच्या बेटांवर केंद्रित केले. आता वखारी म्हणजे काय तर वखारी म्हणजे व्यापारी माल, धान्याची कोठारे असून संरक्षणासाठी त्यांच्या भोवताली तटबंदी बांधलेली असे, त्याला आपण वखारी असे म्हणतो. तर पुढे पाहूया
इंग्रज तर पहा, इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीने 31 डिसेंबर 1600 मध्ये, तारीख लक्षात ठेवा, 31 डिसेंबर 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी किती वर्षाच्या कालावधीकरता सनद दिली? तर 15 वर्षाच्या कालावधीकरता सनद दिली. या कंपनीने 1613 मध्ये औपचारिकरित्या व्यापारास प्रारंभ केला. पहा, औपचारिकरित्या 1613 मध्ये व्यापारास प्रारंभ केला. पुढे पाहूया. मोगल सम्राट जहांगीरने या कंपनीला सुरतमध्ये पहिली वखार म्हणजेच व्यापारी केंद्र स्थापन करण्यास परवानगी दिली. तर पहा, ईस्ट इंडिया कंपनीला कोणत्या मोगल सम्राटाने सुरतमध्ये पहिली वखार स्थापण्यास परवानगी दिली? तर सम्राट जहांगीराने ईस्ट इंडिया कंपनीला सुरतमध्ये पहिली वखार स्थापन करण्यास परवानगी दिली. 1617 मध्ये इंग्लंडचा राजा पहिला जेम्स याचा राजप्रतिनिधी म्हणून सर थॉमस रो जहांगीराच्या दरबारात आला. तर पहा, 1617 मध्ये इंग्लंडचा राजा पहिला जेम्स याचा राजप्रतिनिधी म्हणून सर थॉमस रो जहांगीराच्या दरबारात आला. त्याने सर थॉमस रो याने जहांगीरकडून मोगल साम्राज्याचा काही भाग वखारी स्थापन करण्यासाठीची परवानगी मिळवली. तर पहा, सर थॉमस रो याने मोगल सम्राट जहांगीराकडून मोगल साम्राज्याचा काही भाग वखारी स्थापन करण्यासाठीची परवानगी मिळवली. त्यानुसार इंग्रजांनी आग्रा, अहमदाबाद आणि भरूचमध्ये वखारीची स्थापना केली. कोठे? तर आग्रा, अहमदाबाद आणि भरूच. इंग्रजांनी 1639 मध्ये चंद्रगिरीच्या राजाकडून मद्रासमध्ये जमीन मिळवून तेथे सेंट जॉर्ज फोर्ट हा मजबूत किल्ला बांधला. 1639 मध्ये इंग्रजांनी चंद्रगिरीच्या राजाकडून मद्रासमध्ये जमीन मिळवून तेथे सेंट जॉर्ज फोर्ट हा किल्ला बांधला. पुढे इंग्लंडचा राजपुत्र दुसरा चार्ल्स याने मुंबई बेट 1668 मध्ये कंपनीला वार्षिक 10 पाऊंड भाडेपट्टीने दिले. इंग्लंडचा राजपुत्र जो होता दुसरा चार्ल्स याने मुंबई बेट 1668 मध्ये कंपनीला वार्षिक 10 पाऊंड भाडेपट्टीने दिले. ब्रिटिशांनी 1690च्या दशकात बंगालच्या राज्यपालाकडून हुगळी नदीच्या काठावरील सुतनुती, कलिकट आणि गोविंदपूर अशी 3 खेडी खरेदी करून तेथे विल्यम फोर्ट नावाचा किल्ला बांधला. तर पहा, प्रथम इंग्रजांनी 1639 मध्ये चंद्रगिरीच्या राजाकडून मद्रासमध्ये जमीन मिळवली आणि तेथे सेंट जॉर्ज फोर्ट हा मजबूत किल्ला बांधला. त्यानंतर ब्रिटिशांनी 1690 मध्ये बंगालच्या राज्यपालाकडून हुगळी नदीच्या काठावरील 3 खेडी खरेदी केली. ते 3 खेडी कोणती? तर सुतनुती, कलिकट आणि गोविंदपूर अशी 3 खेडी खरेदी करून तेथे फोर्ट विल्यम नावाचा किल्ला बांधला. फोर्ट विल्यमच्या भोवतीच कलकत्ता या शहराची वाढ झाली. 17व्या शतकाच्या अखेरीस इंग्रजांनी मद्रास, बॉम्बे व कलकत्ता येथे त्यांची प्रेसिडेन्सी केंद्र निर्माण केली. पहा, 17व्या शतकाच्या अखेरीस इंग्रजांनी मद्रास, बॉम्बे व कलकत्ता येथे त्यांची प्रेसिडेन्सी निर्माण केली. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजांनी कलकत्ता ही त्यांची राजधानी बनवली.
त्यांच्या ताब्यातील प्रदेशात त्यांचेच नागरी आणि गुन्हेगारी कायदे त्यांनी अंमलात आणले. पुढे पाहूया फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी ही 1664 मध्ये सरकारी मालकीची कंपनी म्हणून सुरू झाली. तर पहा, ईस्ट इंडिया कंपनी ही प्रायव्हेट कंपनी होती, तर फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी ही सरकारी मालकीची कंपनी म्हणून 1664 मध्ये सुरू झाली. त्यांनी 1668 मध्ये त्यांची सर्वात पहिली वखार म्हणजेच व्यापारी केंद्र सुरतमध्ये सुरू केले. तर पहा, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी यांनी 1668 मध्ये त्यांची सर्वात पहिली वखार कोठे स्थापन केली, तर सुरतमध्ये सुरू केली. त्यानंतर म्हणजे सुरत नंतर त्यांनी मछलीपट्टण, त्यानंतर चंद्रनगर, माहे, कॉरकल, कासिम बाजार, त्यानंतर बालासोर येथे त्यांची केंद्रे स्थापन केली. फ्रेंचांनी 1674 मध्ये वालीकोंडपुरम येथे मुस्लिम अधिकाऱ्याकडून एक खेडे मिळवले. कालांतराने हेच मोठे व्यापारी केंद्र म्हणून भरभराटीस येऊन त्यालाच त्याची राजधानी बनवले. तेच सध्याचे पुदुचेरी किंवा पॉंडिचेरी होय. तर पहा, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी ही भारतामध्ये 1664 मध्ये आली. त्यानंतर 1668 मध्ये त्यांनी सुरतमध्ये पहिली वखार सुरू केली. त्यानंतर मछलीपट्टण, चंद्रनगर, माहे, कॉरकल, कासिम बाजार, बालासोर येथे त्यांची केंद्र स्थापन झाली. त्यानंतर फ्रेंचांनी 1674 मध्ये वालीकोंडपुरम येथे मुस्लिम अधिकाऱ्याकडून एक खेडे मिळवले. कालांतरानेच हेच मोठे व्यापारी केंद्र म्हणून भरभराटीस येऊन त्यालाच त्याची राजधानी बनवले. तेच सध्याचे पुदुचेरी किंवा पॉंडिचेरी होय. फ्रेंच भारत सोडून जाईपर्यंत हीच त्यांची राजधानी होती. कोणती? तर पॉंडिचेरी. फ्रेंचांची राजधानी कोणती होती? तर पॉंडिचेरी. फ्रेंच भारत सोडून जाईपर्यंत पॉंडिचेरी हीच त्यांची राजधानी होती. 1746 मध्ये पॉंडिचेरीचा गव्हर्नर म्हणून आलेला डुप्ले या महत्त्वाकांक्षी अधिकाऱ्याने दक्षिण भारतात फ्रेंचांचे अधिपत्य स्थापण्याचे ठरवले. हेच इंग्रजांच्या बरोबर संघर्ष निर्माण होण्याचे आणि कर्नाटिक युद्धाचे कारण ठरले. तर पहा, 1746 मध्ये पॉंडिचेरीचा गव्हर्नर म्हणून डुप्लेची नेमणूक झाली. या अधिकाऱ्याने म्हणजे डुप्ले या अधिकाऱ्याने दक्षिण भारतात फ्रेंचांचे अधिपत्य स्थापण्याचे ठरवले. हेच इंग्रजांच्या बरोबर संघर्ष निर्माण होण्याचे आणि कर्नाटिक युद्धाचे कारण ठरले. ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यातील स्पर्धा. तर पहा, ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यातील स्पर्धा. पोर्तुगीज आणि डच हे 18व्या शतकाच्या मध्यापर्यंतच्या काळात ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्याबरोबर या स्पर्धेत टिकू शकले नाही. कोण? तर पोर्तुगीज आणि डच. त्यामुळे भारतातील राजकीय स्पर्धेतून त्यांनी माघार घेतली. अंतिमतः ब्रिटिश व फ्रेंच हे भारतात आपल्या राजकीय प्रभाव टाकण्यासाठी शक्ती प्रदर्शने करू लागले. तर पहा, ब्रिटिश आणि फ्रेंच हे भारतात आपल्या राजकीय प्रभाव टाकण्यासाठी शक्ती प्रदर्शन करू लागले. या संदर्भात हैदराबाद संस्थान व कर्नाटिक प्रांतात म्हणजेच तमिळनाडूचा पूर्व भाग. तर पहा, कर्नाटक आजचे कर्नाटक नाही, ते कर्नाटिक प्रांत म्हणजे आजचे जे तमिळनाडूचा पूर्व भाग आहे त्या भागाला कर्नाटिक प्रांत किंवा पुढे आपण पाहणार आहोत कर्नाटिक युद्ध. तर ते आजचे कर्नाटक नसून तामिळनाडूचा पूर्व भाग आहे.
त्या पूर्व भागाला कर्नाटिक प्रांत असे म्हणतात. तर राजकीय अस्थिरतेचा फायदा उठवण्यासाठी फ्रेंच व ब्रिटिश प्रयत्न करू लागले. याचाच परिणाम म्हणून 3 कर्नाटिक युद्ध घडून आले. हैदराबाद संस्थान व कर्नाटिक प्रांत राजकीय अस्थिरतेचा फायदा उठवण्यासाठी फ्रेंच व ब्रिटिश प्रयत्न करू लागले. याचाच परिणाम म्हणून 3 कर्नाटक युद्धे घडून आली. मध्ये हैदराबाद संस्थानची स्थापना आसफ झा यांनी केली. पहा, हैदराबाद संस्थानची स्थापना कोणी केली तर आसफ झा यांनी 1724 मध्ये केली. त्याचा मांडलिक असलेला कर्नाटिक प्रांताचा राज्यकर्ता दोस्त अली हा आसफ झा याच्याशी एकनिष्ठ नव्हता. कोणतर आसफ झा दोस्त अली, त्याचा मांडलिक असलेला कर्नाटिक प्रांताचा राज्यकर्ता कोण होता त्यावेळी? दोस्त अली. हा आसफ झा याच्याशी एकनिष्ठ नव्हता. 1740 मध्ये मराठ्यांनी कर्नाटिक प्रांत लुटून दोस्त अलीला ठार केले व त्याचा जावई चंदा साहेब याला साताराच्या तुरुंगात ठेवले. तर पहा, 1740 मध्ये मराठ्यांनी कर्नाटिक प्रांत लुटून दोस्त अलीला ठार केले व त्याचा जावई दोस्त अलीचा जावई चंदा साहेब याला साताराच्या तुरुंगात ठेवले. यावेळी आसफ झा याने विश्वासू व्यक्ती अनवरुद्दीनची कर्नाटिक प्रांतावर नवाब म्हणून नेमणूक केली. तर पहा, ज्यावेळेला मराठ्यांनी दोस्त अलीला ठार केले, त्याचबरोबर त्याचा जावई चंदा साहेब याला साताराच्या तुरुंगात ठेवले. यावेळी आसफ झाने त्याचा विश्वासू व्यक्ती कोण होता तर अनवरुद्दीनची कर्नाटिक प्रांतावर नवाब म्हणून नेमणूक केली. पहिले कर्नाटिक युद्ध. कर्नाटक नाही, कर्नाटिक युद्ध. कर्नाटक वेगळा प्रांत आहे आणि कर्नाटिक तामिळनाडूचा जो पूर्व भाग आहे त्याला त्यावेळी कर्नाटिक असे नाव होते. तर पहिले कर्नाटिक युद्ध केव्हा झाले तर 1746 ते 1748. 1746 ते 48 या दरम्यान पहिले कर्नाटिक युद्ध झाले. डुप्लेच्या विनंतीनुसार लाबॉर्डिंग नावाचा फ्रेंच सेनापती मॉरिशियसहून आला आणि त्याने ब्रिटिशांकडून मद्रास काबीज केले. तर पहा, डुप्ले हा फ्रेंच व्हाईसरॉय होता. त्याने डुप्लेच्या विनंतीनुसार म्हणजे डुप्लेनी लाबॉर्डिंग नावाचा जो फ्रेंच सेनापती होता त्याला मॉरिशियसहून बोलावले आणि त्याने ब्रिटिशांकडून मद्रास काबीज केले. यामुळे हतबल झालेल्या ब्रिटिशांनी कर्नाटिकचा नवाब कोण होता त्यावेळेला तर अनवरुद्दीन याच्याकडे मदतीसाठी याचना केली. ब्रिटिशांनी कर्नाटिकचा नवाब अनवरुद्दीनला मदतीसाठी याचना केली. अनवरुद्दीनकडे मदतीसाठी याचना केली. अनवरुद्दीनने आपले सैन्य मद्रास परत मिळवण्यासाठी पाठवले. अनवरुद्दीनने आपले सैन्य मद्रास परत मिळवण्यासाठी पाठवले. परंतु अनवरुद्दीनच्या सैन्याला पराभूत व्हावे लागले. अखेरीस लाबॉर्डिंगने डुप्लेला न सांगता मद्रास प्रांत इंग्रजांना विकून तो मॉरिशियसला निघून गेला. तर पहा, लाबॉर्डिंग जो होता तो डुप्लेच्या सांगण्यावरून भारतात आला होता. परंतु लाबॉर्डिंगने डुप्लेला न सांगता मद्रास प्रांत इंग्रजांना विकून तो मॉरिशियसला निघून गेला होता. डुप्लेला याचा भरपूर राग आला. मद्रास परत मिळवण्यास त्याने खूप प्रयत्न केले पण ते असफल झाले. या युद्धाचा शेवट युरोपमध्ये फ्रान्स व इंग्लंड यांच्यातील एक्सला चापेल कराराने झाला. जे पहिले कर्नाटिक युद्ध होते 1746 ते 1748 या दरम्यान जे पहिले कर्नाटिक युद्ध झाले त्याचा शेवट युरोपमध्ये फ्रान्स व इंग्लंड यांच्यातील एक्सला चापेल कराराने झाला.
पुढे पाहूया. हैदराबाद संस्थानचा निजाम आसफ झा याचा 1748 मध्ये मृत्यू झाला. तर पहा, जो हैदराबाद संस्थानाचा संस्थापक होता आसफ झा याचा 1748 मध्ये मृत्यू झाला. वारसा हक्कासाठी त्याचा मुलगा नासिर जंग व मुलीचा मुलगा मुझफ्फर जंग यांच्यामध्ये कलह निर्माण झाला. ज्यावेळेला आसफ झाचा मृत्यू झाला 1748 मध्ये, त्यानंतर वारसा हक्कासाठी आसफ झाचा मुलगा कोण होता तर नासिर जंग आणि मुलीचा मुलगा मुझफ्फर जंग यांच्यामध्ये कलह निर्माण झाला. त्याचवेळी कर्नाटिकमध्ये म्हणजेच मराठ्यांच्या कैदेतून सुटका झालेला चंदा साहेब, पहा, मराठ्यांनी चंदा साहेबाला साताऱ्यामध्ये कैद करून ठेवले होते. त्याचवेळी कर्नाटकमध्ये चंदा साहेब व अनवरुद्दीन यांच्यात सत्ता मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. कोणामध्ये तर चंदा साहेब आणि अनवरुद्दीन यांच्यात सत्ता मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू होती. याच वेळी फ्रेंचांनी हैदराबादमध्ये मुझफ्फर जंग कोण होता तर आसफ झाच्या मुलीचा मुलगा होता. मुझफ्फर जंगला व कर्नाटिकमध्ये चंदा साहेबाला पाठिंबा दिला. तर पहा, फ्रेंचांनी हैदराबादमध्ये मुझफ्फर जंगाला पाठिंबा दिला, तर कर्नाटिकमध्ये चंदा साहेबाला पाठिंबा दिला. तर इंग्रजांनी नासिर जंग व अनवरुद्दीनला पाठिंबा दिला. तर पहा, येथे फ्रेंचांनी मुझफ्फर जंगाला हैदराबादमध्ये पाठिंबा दिला आणि चंदा साहेबाला कर्नाटकमध्ये पाठिंबा दिला. तर इंग्रजांनी नासिर जंग व अनवरुद्दीनला पाठिंबा दिला. मध्ये 1748 मध्ये पहिले कर्नाटक युद्ध संपले होते. कोणत्या करारानुसार तर युरोपमध्ये जो फ्रान्स व इंग्लंड यांच्यातील एक्सला चापेल करारानुसार पहिले कर्नाटक युद्ध संपले होते. त्यानंतर 1749 मध्ये चंदा साहेब, मुझफ्फर जंग व फ्रेंच सैन्य एकत्र येऊन त्यांनी अनवरुद्दीनला युद्धात ठार केले. तर पहा, चंदा साहेब, मुझफ्फर जंग व फ्रेंच सैन्य एकत्र येऊन अनवरुद्दीनला त्यांनी युद्धात ठार केले. याचा परिणाम म्हणून चंदा साहेब कर्नाटकचा नवाब झाला व अनवरुद्दीनचा मुलगा महम्मद अली याच्या सहाय्याने त्रिचनापल्लीमध्ये किल्ल्याच्या आश्रयाला गेला. तर पहा, ज्यावेळेला 1749 मध्ये चंदा साहेब, मुझफ्फर जंग आणि फ्रेंच सैन्य एकत्र येऊन अनवरुद्दीनला युद्धामध्ये ठार करतात, त्याचा परिणाम म्हणून चंदा साहेब कर्नाटकचा नवाब झाला व अनवरुद्दीनचा मुलगा महम्मद अली, अनवरुद्दीनचा मुलगा कोण होता तर महम्मद अली याच्या सहाय्याने त्रिचनापल्लीमध्ये किल्ल्याच्या आश्रयाला गेला. त्यानंतर हैदराबादमध्ये मुझफ्फर जंग याने चंदा साहेब व फ्रेंच यांच्या मदतीने नासिर जंगचा वध केला व तो हैदराबादचा निजाम झाला. तर पहा, चंदा साहेब अनवरुद्दीनला ठार करून स्वतः कर्नाटकचा नवाब झाला. त्यानंतर हैदराबादमध्ये मुझफ्फर जंग याने चंदा साहेब व फ्रेंच यांच्या मदतीने नासिर जंगचा वध करून हैदराबादचा निजाम झाला, कोणतर मुझफ्फर जंग. परंतु थोड्याच दिवसात मुझफ्फर जंगाचाही वध झाला. त्याच्या जागी फ्रेंचांनी आसफ झाच्या दुसऱ्या एका मुलाला सलाबत जंगला निजाम म्हणून घोषित केले. फ्रेंचांनी आसफ झाच्या दुसऱ्या मुलाला सलाबत जंगला निजाम म्हणून घोषित केले. हैदराबादचा निजाम. पुढे पाहूया दुसरे कर्नाटिक
कर्नाटिक युद्ध हे झाले 1749 ते 1754. 1749 ते 1754. बदलत्या परिस्थितीनुसार फ्रेंचांनी आसफ झाच्या दुसऱ्या मुलास सलाबत जंगाला हैदराबादचा निजाम म्हणून घोषित केले. त्याच्या रक्षणासाठी सलाबत जंग म्हणजे हैदराबादचा जो निजाम होता त्याच्या रक्षणासाठी फ्रेंचांनी त्याच्या दरबारात आपले सैन्य ठेवले आणि कॅप्टन भुसियाची नेमणूक केली. कोणाची नेमणूक केली तर कॅप्टन भुसियाची नेमणूक केली. दुसरीकडे फ्रेंचांच्या पाठिंब्याने चंदा साहेब हा कर्नाटिकचा नवाब झाला. इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी रॉबर्ट क्लाइव्ह याने कर्नाटिकची राजधानी अर्काटवर आक्रमण करून फ्रेंचांचा व चंदा साहेबाचा पराभव केला. तर पहा, इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी कोण होता तर रॉबर्ट क्लाइव्ह याने कर्नाटिकची राजधानी अर्काटवर आक्रमण करून फ्रेंचांचा व चंदा साहेबांचा पराभव केला. शेवटी या युद्धात चंदा साहेबाला अटक करून त्याची हत्या करण्यात आली किंवा त्यांची हत्या केली व त्यांच्या जागी ब्रिटिशांनी अनवरुद्दीनचा मुलगा महम्मद अली याची नवाब म्हणून नेमणूक केली. तर पहा, चंदा साहेबाला अटक करून इंग्रजांनी त्याची हत्या केली. त्याच्या जागी चंदा साहेबाच्या जागी अनवरुद्दीनचा मुलगा मुहम्मद अली याला त्यांनी नवाब म्हणून घोषित केले. शेवटी पॉंडिचेरीच्या करारानुसार दुसऱ्या कर्नाटिक युद्धाचा शेवट झाला. फ्रेंचांनी डुप्लेला फ्रान्सला परत बोलावून घेतले. डुप्ले हा फ्रेंच अधिकारी होता, व्हाईसरॉय होता. फ्रेंचांनी डुप्लेला फ्रान्सला परत बोलावून घेतले. या युद्धामुळे फ्रेंचांचे राजकीय वर्चस्व कमी होऊन ब्रिटिशांची प्रतिष्ठा वाढली. पुढे पाहूया तिसरे कर्नाटिक युद्ध. हे झाले होते 1756 ते 1763. 1756 ते 1763. फ्रेंच सेनापती काउंट द लाली. फ्रेंच सेनापती कोण होता तर काउंट द लाली याने वॉन्दिवॉसच्या किल्ल्याला वेढा घालण्याचा प्रयत्न केला. या वॉन्दिवॉसच्या युद्धात ब्रिटिश सेनाधिकारी सर आयर कूट याने फ्रेंचांचा दारुण पराभव केला व कॅप्टन भुशीला अटक केली. तर पहा, फ्रेंचांचा सेनापती कोण होता तर काउंट द लाली याने वॉन्दिवॉसच्या किल्ल्याला वेढा घातला. या वॉन्दिवॉसच्या युद्धात ब्रिटिश सेनाधिकारी सर आयर कूट याने फ्रेंचांचा दारुण पराभव केला व कॅप्टन भुसीला अटक केली. लाली पळून गेला. काउंट द लाली हा पळून गेला आणि पॉंडिचेरीमध्ये लपून बसला. शेवटी सर आयर कूटने पॉंडिचेरीला वेढा घातला. काउंट द लालीने 1761 मध्ये बिनशर्त शरणागती पत्कारली. या सर्व कर्नाटिक युद्धाचा परिणाम म्हणून फ्रेंचांचे भारतातील राजकीय वर्चस्व संपुष्टात आले. तरीसुद्धा 1763चा पॅरिसच्या करारानुसार पॉंडिचेरी यांच्या ताब्यात देण्यात आली. परिणामी दक्षिण भारतातील फ्रेंच यांचे अस्तित्व संपूर्णपणे नष्ट झाले आणि ब्रिटिशांनी युरोपियन प्रतिस्पर्ध्यांचा नाश करून संपूर्ण दक्षिण भारत आपल्या अंकित करण्याच्या प्रयत्नात गुंतले. पुढे पाहूया रॉबर्ट क्लाइव्ह भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया घालण्यास रॉबर्ट क्लाइव्ह कारणीभूत ठरला. रॉबर्ट क्लाइव्ह ईस्ट इंडिया कंपनीत कारकून म्हणून रुजू झाला. पहा, रॉबर्ट क्लाइव्ह हा ईस्ट इंडिया कंपनीत कारकून म्हणून रुजू झाला होता. अर्काटवर
म्हणजे कर्नाटिकची राजधानी अर्काटवर हल्ला करण्यात त्याची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळेच कर्नाटिक युद्धात ब्रिटिशांना विजय प्राप्त झाला. त्यामुळे दक्षिणेत आपले वर्चस्व स्थापण्याबरोबरच इंग्रजांना बंगालमध्ये पाया रोवण्यास मदत झाली. 1757 मध्ये झालेल्या प्लासीच्या लढाईमुळे त्याने बंगालचा नवाबावर नियंत्रण केले. त्यामुळे रॉबर्ट क्लाईव्हला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला प्रचंड संपत्ती मिळाली. जेव्हा क्लाईव्ह इंग्लंडला परतला तेव्हा तो एक अत्यंत श्रीमंत माणूस म्हणून परतला होता. त्याला इंग्लंडच्या संसदेचे सदस्यत्व देण्यात आले. तर पहा, ज्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीमध्ये रॉबर्ट क्लाईव्ह कारकून म्हणून कामाला लागला होता. पण जेव्हा तो इंग्लंडला परतला तेव्हा तो एक अत्यंत श्रीमंत माणूस म्हणून परतला होता आणि त्याला इंग्लंडच्या संसदेचे सदस्यत्वही देण्यात आले होते. क्लाईव्ह इंग्लंडला परतल्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला प्रचंड आर्थिक तोटा झाला. रॉबर्ट क्लाईव्हवर अनेक आरोप असून देखील गेलेली पत परत मिळवण्यासाठी इंग्रज सरकारला क्लाईव्हला पुन्हा भारतात गव्हर्नर म्हणून परत पाठवणे भाग पडले. बक्सारच्या लढाईत इंग्रजांना विजय प्राप्त करून देऊन क्लाईव्हने इंग्रजांना बंगाल, बिहार आणि ओरिसा प्रांतातील दिवाणी अधिकार मिळवून दिला. तर पहा, रॉबर्ट क्लाईव्हला पुन्हा इंग्लंडला परत पाठवले होते. त्यानंतर तो परतल्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला प्रचंड आर्थिक तोटा झाला. त्यामुळे इंग्रज सरकारला क्लाईव्हला पुन्हा भारतात गव्हर्नर म्हणून पाठवणे भाग पडले. बक्सारच्या लढाईत इंग्रजांना विजय प्राप्त करून देऊन क्लाईव्हने इंग्रजांना बंगाल, बिहार आणि ओडिसा प्रांतातील दिवाणी अधिकार मिळवून दिले. अशा रीतीने ईस्ट इंडिया कंपनीला फायदा मिळवून देण्यास रॉबर्ट क्लाईव्हने सहाय्य केले. 1767 मध्ये एक श्रीमंत व्यक्ती म्हणून तो इंग्लंडला परतला. पुढे पाहूया, भारतामध्ये ब्रिटिशांची राजवट. दक्षिण भारतावर संपूर्ण राजकीय वर्चस्व प्रस्थापित केल्यावर 18व्या शतकाच्या उत्तरार्धात समृद्ध अशा बंगाल प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रिटिश पुढे सरसावले. कृषी, व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रात बंगाल प्रांताचा मोठ्या प्रमाणात विकास झाला होता. ईस्ट इंडिया कंपनीला या प्रांतातून पुष्कळ फायदा मिळत होता. 1717 मध्ये मोगल सम्राट फरुख सियार याने दिलेल्या दस्तक देण्याच्या सवलतीमुळे हा नफा होऊ लागला. तर पहा, दस्तक म्हणजे काय? मुक्त व्यापार करण्याचे परवानापत्र. या सवलतीमुळे हा फायदा होऊ लागला. परंतु ईस्ट इंडिया कंपनीचे नौकर स्वतःच्या खाजगी व्यापारासाठी या दस्तकाचा गैरवापर करू लागले. त्यामुळे बंगाल सरकारला भरपूर आर्थिक नुकसान सोसावे लागले. म्हणून मुर्शिद अली खानापासून अलीवर्दी खानापर्यंतच्या सर्व नवाबाने दस्तकाच्या या गैरवापराचा विरोध केला. पुढे याच विचारामुळे नवाब व कंपनी यांच्यात संघर्ष निर्माण झाला. तर पहा, ईस्ट इंडिया कंपनीचे जे नौकर होते ते स्वतःच्या खाजगी व्यापारासाठी दस्तकाचा गैरवापर करू लागले. त्यामुळे बंगाल सरकारला भरपूर आर्थिक नुकसान सोसावे लागले. म्हणून मुर्शिद अली खानापासून अलीवर्दी खानापर्यंतच्या सर्व नवाबाने दस्तकाच्या या गैरवापराचा विरोध केला. पुढे याच कारणामुळे नवाब आणि कंपनी यांच्यात संघर्ष निर्माण झाला. याचा परिणाम म्हणून भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारे 2 महत्त्वपूर्ण युद्धे झाली. ती म्हणजे प्लासीची लढाई आणि
बक्सारची लढाई. प्रथम आपण प्लासीची लढाई पाहूया. तर प्लासीची लढाई ही 1757 मध्ये लढली गेली. बंगालचा नवाब अलीवर्दी खान, त्यावेळेला बंगालचा नवाब अलीवर्दी खान याचा 1756 मध्ये मृत्यू झाला. त्याच्यानंतर त्याचा नातू सिराजुद्दौला हा सत्तेवर आला. सिराजुद्दौला हा तरुण नवाब होता. सिराजउद्दौला व ब्रिटिश यांच्यामध्ये 1757 मध्ये इतिहास प्रसिद्ध अशी प्लासीची लढाई झाली. प्लासीची लढाई ही 1757 मध्ये झाली. पुढे पाहूया. प्लासीच्या लढाईची कारणे पाहूया. तर पहिलं कारण आहे दस्तकाचा गैरवापर. आता दस्तक म्हणजे काय आपण ते पाहिलेलं आहे. तर दस्तकाचा गैरवापर. ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारासाठी दिलेल्या दस्तक अधिकाराचा गैरवापर ब्रिटिश नौकर करू लागले. त्यामुळे राज्याच्या खजिन्याला आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले. याची सिराजुद्दौलाला चीड आली. दुसरं कारण पाहूया. दुसरं कारण आहे विना परवाना किल्ल्याची दुरुस्ती. तर फ्रेंचांच्या भीतीने ब्रिटिशांनी कलकत्त्याच्या किल्ल्याची तटबंदी भक्कम करण्यास सुरुवात केली आणि तेथे फिरंगी तोफा ठेवल्या. नवाबाची परवानगी न घेता किल्ल्याची दुरुस्ती केल्यामुळे व तोफा हटवण्याची नवाबाची मागणी ब्रिटिशांनी धुडकावून लावल्यामुळे सिराजुद्दौला संतापला. तिसरे कारण आहे कृष्णरंध्रो शोकांतिका. आता कृष्णरंध्रो शोकांतिका म्हणजे काय किंवा काय आहे हे? तर सिराजउद्दौलाने फोर्ट विल्यम किल्ला सहजपणे काबीज केला आणि इंग्रजी सैनिकांना त्यांनी बंदी बनवले. बंदी बनवलेल्या ब्रिटिशांना सिराजउद्दौलाने एका छोट्या खोलीत डांबले. एकूण 140 कैद्यांपैकी 123 जणांचा त्या खोलीतील उष्णतेने गुदमरून मृत्यू झाला. यालाच कृष्णरंध्रो शोकांतिका असे म्हटले जाते. ही बातमी ऐकून रॉबर्ट क्लाईव्ह भडकला व तो अफाट सैन्य घेऊन बंगालला आला. पहिल्या नवाबाच्या वेळचे बंडखोर माणिकचंद, ओमीचंदा व सावकार जगत सेठ वगैरे श्रीमंत लोकांना त्याने आपल्या बाजूला वळवले. कोणी तर रॉबर्ट क्लाईव्ह याने. नंतर सिराजउद्दौलाचा सेनापती त्यावेळेला मीर जाफर याला नवाब पदाचे आमिष देऊन युद्धात तटस्थ राहण्याची सूचना केली. तर पहा, रॉबर्ट क्लाईव्ह याने प्रथम नवाबाच्या वेळचे जे बंडखोर होते माणिकचंद, ओमीचंद व सावकार जगत सेठ या लोकांना आपल्या बाजूला केले. त्यानंतर सिराजउद्दौलाचा सेनापती मीर जाफर याला नवाब पदाचे आमिष देऊन युद्धात तटस्थ राहण्याची सूचना केली. यामुळे मनोबल वाढलेला रॉबर्ट क्लाईव्हने 23 जून 1757 मध्ये सिराजउद्दौला याच्यावर हल्ला केला. 23 जून 1757 मध्ये सिराजउद्दौला याच्यावर हल्ला केला. प्लासी या ठिकाणी झालेल्या या लढाईत रॉबर्ट क्लाईव्हने ठरवलेल्या योजनानुसार सर्व घटना घडल्या. युद्धभूमीवरून पळून जाणाऱ्या सिराजउद्दौलाला पकडून ठार करण्यात आले. पुढे पाहूया. या युद्धाच्या म्हणजे प्लासीच्या युद्धाचे परिणाम काय झाले ते पाहूया. तर या युद्धामुळे भारतीयांच्यात एकी नाही, संघटन नाही, तसेच त्यावेळचे व्यापारी लोभी वृत्तीचे होते हे दिसून येते. त्याचबरोबर मीर जाफर बंगालचा नवाब बनला. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीस बंगालबरोबर व्यापार करण्यासाठी अनियंत्रित अधिकार प्राप्त झाले.
त्यानंतर सिराज उद्दौलाने कलकत्त्यावर केलेल्या आक्रमणाची नुकसान भरपाई म्हणून मीर जाफरने कंपनीला 17,70,00,000 रुपये दिले. मीर जाफरने कंपनीला 17,70,00,000 रुपये दिले. तर एकूण मीर जाफर हा कंपनी व ब्रिटिश नौकरांच्या हातातले कळसूत्री बाहुले बनला होता. त्याची वरचेवर पिळवणूक होऊ लागली. राज्याचा खजिना रिकामा होऊ लागला, परंतु धनलोभी ब्रिटिश अधिकाऱ्यांची तहान काही भागली नाही. ब्रिटिशांनी मीर जाफरला असमर्थ नवाब असे बिंबवून त्याला पदच्युत करून त्याचा जावई मीर जाफरचा जावई मीर कासिमची बंगालचा नवाब म्हणून नेमणूक केली. तर पहा, मीर जाफरला असमर्थ नवाब असे घोषित करून त्याला पदच्युत करून त्याचा जावई मीर कासिमला बंगालचा नवाब म्हणून घोषित केले. त्यानंतर पाहूया आपण बक्सारची लढाई 1764. बक्सारची लढाई ही 1764 मध्ये लढली गेली. तर मीर कासिम म्हणजे मीर जाफरचा जावई याला ब्रिटिशांनी बंगालचा नवाब म्हणून घोषित केले होते. हा कुशल प्रशासक होता. हा सुद्धा प्रारंभी कंपनीशी एकनिष्ठ राहिला. 2,00,000 पाऊंड रक्कम व काही प्रदेश त्याने कंपनीला बहाल केले. लवकरच मीर कासिमने स्वतःला स्वतंत्र नवाब म्हणून घोषित केले. दस्तकाच्या गैरवापरास आळा घालून त्यांनी भारतीय व्यापाऱ्यांनाही करमुक्त व्यापार करण्याची सवलत दिली आणि त्यामुळे ब्रिटिशांबरोबर त्यांची थेट स्पर्धा सुरू झाली. पहा, मीर कासिमने स्वतःला स्वतंत्र नवाब म्हणून घोषित केले. दस्तकाच्या गैरवापरास आळा घालून त्यांनी भारतीय व्यापाऱ्यांनाही करमुक्त व्यापार करण्याची सवलत दिली आणि त्यामुळे ब्रिटिशांबरोबर त्यांची थेट स्पर्धा सुरू झाली. याचा परिणाम असा झाला की ब्रिटिश व्यापाऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले. ब्रिटिशांना नवाब विरुद्ध इतके कारण पुरेसे होते. म्हणून त्यांनी मीर कासिमला पदच्युत करून पुन्हा मीर जाफरला नवाब बनवले. पुढे पाहूया, ब्रिटिशांचे कुटील धोरण मीर कासिम ओळखून होता. त्याने ब्रिटिशांविरुद्ध संघटितपणे लढायची योजना आखली. भारतीय व्यापारी व इतर सर्व कारागीर यांनी त्याला पाठिंबा दर्शविला. मीर कासिमने मोगल सम्राट दुसरा शाह आलम व अवधचा म्हणजे अयोध्याचा नवाब शुजा उद्दौला याच्याशी करार केला. याचा परिणाम म्हणून मीर कासिमच्या नेतृत्वाखाली असलेल्या त्रिकूट सैन्याची म्हणजे मीर कासिम, त्यानंतर दुसरा शाह आलमचे सैन्य आणि अयोध्याचा नवाब शुजा उद्दौलाचे सैन्य, त्रिकूट सैन्याची व हेक्टर मनरोच्या नेतृत्वाखाली असलेल्या ब्रिटिश सैन्याची 1764 मध्ये बक्सार येथे गाठ पडली. 1764 त्या युद्धात मीर कासिमचा पराभव झाला व तो पळून गेला. शाह आलम हा शरण आला. ब्रिटिशांच्या प्रबळ शक्तीला थोपविण्यासाठी केलेला हा संघटित प्रयत्न अयशस्वी झाला. बक्सारच्या युद्धाचे परिणाम काय झाले ते पाहूया. तर ईस्ट इंडिया कंपनीला बंगालमधील दिवाणीचे हक्क म्हणजेच जमीन महसूल गोळा करणे हा हक्क दुसऱ्या शाह आलमकडून मिळाला. शाह आलमला वार्षिक 26 लाख रुपये देऊन बंगालवरील सर्व हक्क सोडून द्यावे लागले. शुजा उद्दौला म्हणजे अयोध्याचा नवाब शुजा उद्दौला याला युद्धाची नुकसान भरपाई म्हणून 50 लाख रुपये द्यावे लागले. किती? 50 लाख रुपये. त्यानंतर मीर जाफरचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या मुलास म्हणजेच मीर जाफरच्या मुलास मासिक निवृत्ती वेतन दिले आणि बंगालचा
पूर्ण कारभार कंपनी पाहू लागली. शेवटी बक्सारच्या लढाईमुळे बंगाल, बिहार आणि ओरिसा या प्रांताची संपूर्ण मालकी ब्रिटिशांकडे आली व औंध प्रांतही त्यांच्या अंमलाखाली आला. 1765 मध्ये रॉबर्ट क्लाईव्हने बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अंमलात आणली. या पद्धतीनुसार ब्रिटिशांना जमीन महसूल गोळा करण्याचे हक्क प्राप्त झाले. परंतु न्यायदान, दैनंदिन राज्यकारभार आणि प्रशासकीय कामकाज नवाबाकडे राहिले. याप्रमाणे ब्रिटिशांनी व्यापारातील फायदा मिळवण्यासाठी राजकीय चातुर्याचा वापर करून भारतावर आपले वर्चस्व निर्माण केले. तर आपण शॉर्टकटमध्ये बघून घेऊया साल आणि त्या साली घडलेली घटना. तर 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची इंग्लंड येथे स्थापना झाली. त्यानंतर 1602 मध्ये युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची नेदरलँड येथे स्थापना झाली. त्यानंतर 1619 मध्ये मोगल सम्राट जहांगीर यांनी ईस्ट इंडिया कंपनीला पश्चिम किनारपट्टीवरील सुरत आणि पूर्व किनारपट्टीवरील हुगळी येथे व्यापारासाठी परवानगी दिली. तर पहा, सुरत आणि पूर्व किनारपट्टीवरील हुगळी येथे व्यापारासाठी परवानगी दिली. त्यानंतर 1639 मध्ये इंग्रजांनी मद्रास येथे आपली पहिली वखार स्थापन केली. त्यानंतर 1664 मध्ये फ्रान्समध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. 1664. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.